आपल्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे गीत म्हणजे वंदे मातरम आहे। या वंदे मातरम गीताबद्दल संसदेने नवीन विधेयकामध्ये 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा केलेली आहे। होय, 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा केलेली आहे। मग वंदे मातरम सर्वांना म्हणणं कंपल्सरी आहे का? किंवा शाळेमध्ये रेग्युलर वंदे मातरम म्हटलंच पाहिजे का? किंवा हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त इतर धर्माच्या व्यक्तीने त्यांच्या धर्माचं उल्लंघन होतंय म्हणून जर वंदे मातरम नाही म्हटलं तर शिक्षा होऊ शकते का? तसंच वंदे मातरम या गीताचा इतिहास, त्या संदर्भात नवीन कायदे आणि नवीन नियम याबद्दल डिटेल्स आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती पाहायची आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, लेंदी होणार आहे, पण तुमच्या सगळ्या परीक्षेचे प्रश्न यामध्ये कव्हर होणार आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ थोडासा जास्त स्पीडने सुद्धा पाहू शकता, 1.75 च्या स्पीडने सुद्धा पाहू शकता, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला असेल तर त्याला कमेंट तुम्ही करू शकता आणि तुमच्या मित्रांना पण तुम्ही शेअर करा। सो मी सच्चिदानंद लिंबाळकर आपलं खूप खूप स्वागत करत आहोत। सो फ्रेंड्स, बघा या व्हिडिओमध्ये काय पाहायचं आपल्याला, तर वंदे मातरम गीताचा इतिहास, त्यानंतर या संदर्भात अगोदर जुना 1971 चा कायदा, त्यानंतर आत्ताच रिसेंटली 2026 चं विधेयक, अगोदरच्या आणि या कायद्यामध्ये काय फरक आहे ते आणि शिक्षा किती आहे त्याबद्दल आपल्याला डिटेल्स इन्फॉर्मेशन पाहायची आहे। बघा, वंदे मातरम हे जे गीत आहे तर याचे रचनाकार आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा बंकिमचंद्र चॅटर्जी असंही म्हटलं जातं। त्यांनी हे रचलेलं गीत आहे। 7 नोव्हेंबर 1875 ला हे गीत त्यांनी रचलेलं आहे। ब्रिटिशांचं जे काही राष्ट्रगीत होतं, ओ माय गॉड सेव्ह द क्वीन नावाचं, त्याला एक प्रतिउत्तर म्हणून हे गीत रचलं गेलेलं आहे। म्हणजे हे बंकिमचंद्र चॅटर्जी हे ICS ऑफिसर होते आणि भारतामध्ये ब्रिटिश जे आहेत हे जे गाणं आहे त्यांच्या क्वीन साठीचं जे गाणं आहे हे प्रत्येक ठिकाणी ते वाजवत असत, प्रत्येक ठिकाणी ते गात असत। आणि मग याच्याबद्दलच कुठेतरी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या मनामध्ये आलं की आपल्या भारत मातेबद्दल सुद्धा गीत असलं पाहिजे आणि या कल्पनेमधूनच त्यांनी वंदे मातरम या गीताची निर्मिती केलेली आहे। ठीक आहे, वंदे मातरम या गीताची निर्मिती केलेली आहे। आता हे जे गीत आहे तर हे गीत पहिल्यांदा 7 नोव्हेंबर 1875 रोजी बंगदर्शन हे बंगाली साहित्यिक मासिक होतं, त्याच्यामध्ये हे प्रकाशित झालेलं आहे 7 नोव्हेंबर 1875 ला। ठीक आहे, नंतर मग बंकिमचंद्र चॅटर्जी यांचीच कादंबरी आनंदमठ आहे। आनंदमठ या कादंबरीमध्ये 1882 मध्ये हे गीत प्रकाशित झालेलं आहे। पुढे इसवी सन 1896 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये पहिल्यांदा हे गीत गायलेलं आहे। ठीक आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा 1896 मध्ये हे गीत गायलं गेलेलं आहे। त्यानंतर याची जी भाषा आहे, मूळ भाषेमध्ये जे लिहिलं ते म्हणजे संस्कृत निष्ठ बंगाली असं म्हणूया आपण। ठीक आहे, म्हणजे संस्कृत आणि बंगाली दोन्हीचं मिक्स असणार आहे, संस्कृत निष्ठ बंगाली। ठीक आहे, आणि स्वातंत्र्य लढ्यातील हे घोषवाक्य होतं जेणे या वाक्याने स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिलेली होती आपल्या, हे अतिशय महत्वाचं घोषवाक्य होतं। आता बघा, ह्या जे गीताने आहे या गीताने स्वदेशी आंदोलन जे 1905 चं होतं, या गीताने या आंदोलनाला एक स्फूर्ती दिली होती। त्या गीताने तो जे गीत होतं ते घोषवाक्य म्हणून या ठिकाणी वापरण्यात आलं होतं। इव्हन बंगालच्या फाळणी विरुद्ध सुद्धा या गीताचा व्यापक असा वापर झालेला आहे। क्रांतिकारकांचं हे प्रेरणा गीत होतं आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगात जात असताना सुद्धा वंदे मातरम असं म्हटलेलं आहे आणि स्वातंत्र्य सैनिकाने फासावर जात असताना सुद्धा हसत हसत वंदे मातरम असं म्हटलेलं आहे। म्हणजे इतकं कॉन्ट्रीब्युशन या वंदे मातरम गीताचं आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आहे। ठीक आहे, आणि म्हणूनच संसदेने त्यासाठी एक चांगलं पाऊल उचललेलं आहे। आता या वंदे मातरम गीताला राष्ट्रीय गानाचा दर्जा हा 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने दिलेला आहे। 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रीय गानाचा दर्जा मिळालेला आहे। जनगण मन हे राष्ट्रगीत आहे आपलं, पण राष्ट्रीय गान मात्र वंदे मातरम आहे आणि तो दर्जा 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने दिलेला आहे। अधिकृत भाग जे आहे म्हणजे संपूर्ण 6 कडवे आहेत ऍक्च्युली वंदे मातरम मध्ये, पण आतापर्यंत आपण फक्त 2च कडवे म्हणायचो, पण आता सरकारने नवीन नियमानुसार 6 कडवे म्हणणं कंपल्सरी केलेलं आहे। म्हणजे हे 6 कडव्याचं गीत आहे। ठीक आहे, आता या गीताला 150 वर्ष हे 7 नोव्हेंबर 2025 ला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून सरकारने 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 हा जो कालावधी आहे
स्मरण उत्सव म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे. आणि यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये वंदे मातरमचा प्रसार करण्यासाठी सरकारने कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. ठीक आहे. ओके. बघा, आता या संदर्भात आपलं हे जे काही वंदे मातरम गीत आहे या संदर्भात संसदेने नवीन आता 2026 मध्ये विधेयक संमत केलेलं आहे. परंतु ते विधेयक जे आहे ते सुधारणा विधेयक आहे. कारण त्याचा मूळ कायदा हा इसवी सन 1971 मध्येच संसदेने पास केला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि काँग्रेसचं सरकार होतं. त्याच कालावधीमध्ये आपलं संविधान, आपलं राष्ट्रगीत आणि आपलं राष्ट्रध्वज याचं संरक्षण करण्यासाठी म्हणून, त्याला कायदेशीर दर्जा देण्यासाठी म्हणून 1971 मध्येच हा कायदा पास केला होता. ठीक आहे. या कायद्याचं नाव आहे राष्ट्रीय गौर अपमान निवारण अधिनियम 1971. यालाच इंग्लिश मध्ये असं म्हणता येतं द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू द नॅशनल ऑनर ऍक्ट 1971. म्हणजे आपले जे नॅशनल ऑनर आहेत, ठीक आहे, जे आपले राष्ट्राभिमान आहेत, त्याचा अपमान होऊ नये यासाठी हा संसदेने कायदा केला होता 1971 मध्ये. ठीक आहे. या कायद्याचा हेतू होता आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखणे, आपल्या भारतीय संविधानाचा अपमान रोखणे, आपल्या भारतीय संविधानाचा अपमान होऊ नये तो रोखायचा आहे. राष्ट्रगीताचा सन्मान करणे, जनगण मन हे जे राष्ट्रगीत आहे त्याचा सन्मान करायचा आहे. राष्ट्रभावना, राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे. ठीक आहे. राष्ट्रभावना आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे हा हेतू आहे. बघा, 1971च्या कायद्यामध्ये म्हणजे राष्ट्रध्वज आहे, ठीक आहे, भारतीय संविधान पण आहे आणि जनगण मन हे राष्ट्रगीत आहे. परंतु याच्यामध्ये राष्ट्रगान जे वंदे मातरम आहे त्याचा उल्लेख नव्हता. म्हणजे इसवी सन 1971च्या कायद्याने आपल्या वंदे मातरम या राष्ट्रगानाला कायदेशीर संरक्षण नव्हतं. ते संरक्षण फक्त राष्ट्रध्वज, भारतीय संविधान आणि जनगण मन राष्ट्रगीत या तिघांनाच होतं. राष्ट्रगान वंदे मातरम याला कायदेशीर संरक्षण नव्हतं, जे आता या वर्षी 2026च्या सुधारणेमध्ये ते संरक्षण दिलेलं आहे, कायदेशीर संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे हा मेन बदल इथे झालेला आहे. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की हा मेन बदल झालेला आहे. आता मूळ जो 1971चा कायदा होता, मूळ त्याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या तर बघा, त्याच्यामध्ये जास्त कलम नाही, एक 4-5च कलम होते. त्याच्यामधलं पहिले जे कलम आहे त्या पहिल्या कलमामध्ये त्या कायद्याचं संक्षिप्त नाव आणि विस्तार, हा जो 1971चा कायदा आहे हा संपूर्ण भारतामध्ये हा लागू झालेला होता त्यावेळेस आणि आताही लागू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं कलम जे होतं ते म्हणजे राष्ट्रध्वजाबद्दल होतं. ठीक आहे. राष्ट्रध्वजाबद्दल की भारतीय राष्ट्रध्वज आणि संविधानाचा अपमान होऊ नये त्यासाठी शिक्षेचं प्रावधान केलेलं आहे. किती शिक्षा? 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बरं, मग राष्ट्रध्वजासंबंधी कोणकोणते गुन्हे कन्सिडर केलेले आहेत? राष्ट्रध्वज जाळणे, राष्ट्रध्वज फाडणे, राष्ट्रध्वज विद्रूप करणे, अपवित्र करणे, नष्ट करणे किंवा तुडवणे, हे सगळे जे आहेत किंवा शब्दाने किंवा कृतीने राष्ट्रध्वज आणि संविधानाचा अपमान करणे हा गुन्हा मानलेला आहे. याला 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा या ठिकाणी होऊ शकतात. हे मूळ 1971च्या कायद्यामधली तरतूद आहे. ठीक आहे. ओके. मग याच कायद्यामध्ये इसवी सन 2003 मध्ये सुधारणा केल्या गेलेल्या आहेत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, बीजेपी सरकार होतं, तेव्हा 2003 मध्येच या 1971च्या कायद्यामध्ये बदल केला आणि इथे राष्ट्रध्वज जे आहे, राष्ट्रध्वजाच्या अपमानाबद्दल थोडंसं विस्तृतपणे सांगितलेलं आहे की नेमकं काय म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ शकतो, कोणकोणत्या कृती त्यामध्ये येतात त्या. ठीक आहे. जसं ध्वजाला कोणत्याही व्यक्तीला सलामी म्हणून खाली झुकवणे. ठीक आहे ना. म्हणजे हा जो ध्वज आहे त्या ध्वजला सलामी द्यायची तर कोणत्या तरी व्यक्तीला असं बेंड करणे म्हणजे त्याला असं वाकवणे, झुकवणे हा गुन्हा मानलेला आहे. म्हणजे तुम्ही वाकून आणि झुकून सलामी देऊ शकत नाही, तर तुम्ही ताठ राहून आणि सावधान स्थितीमध्ये तुम्ही सलामी दिली पाहिजे. तसंच सरकारने निर्देश दिलेल्या प्रसंगाशिवाय ध्वज अर्ध्यावर फडकवणे, म्हणजे सरकारने परवानगी दिली, सरकारने जेव्हा सांगितलं तेव्हा तो ध्वज अर्ध्यावर फडकवायचा आहे, जेव्हा सरकारने नाही सांगितलं तेव्हा तो फडकवायचा नाही. ठीक आहे. हा एक आहे. त्याच्यानंतर याच्या सोबतच आणखी काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत की ज्या गुन्हा आहेत, ठीक आहे, जे करणं गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा आहे, अशा कोणत्या आहेत की राज्य अंत्यसंस्काराशिवाय ध्वजाचा आच्छादन म्हणून वापर करणे. ठीक आहे.
म्हणजे शासनाने जेव्हा सांगितलेलं असेल तेव्हाच तुम्ही अंत्यसंस्कारासाठी म्हणून ध्वजाचा वापर करू शकता. जनरली आपण पाहतो की जे सैन्यामधले लष्करी अधिकारी जे असतात त्यांचा जर युद्धामध्ये किंवा सैन्यात मृत्यू झाला असेल तर तेव्हा हे राष्ट्रध्वज अंत्यसंस्कारासाठी वापरतात. एरवी तुम्ही वापरू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे राज्य सरकारने सांगितलं तेव्हाच अंत्यसंस्काराला तुम्ही ते वापरू शकता, अदर वापरता येणार नाहीचे. उशी, रुमाल, नॅपकिन, कपडे इत्यादीवर ध्वज छापणे किंवा भरत काम करणे हा गुन्हा आहे. हे करता येणार नाहीचे. ध्वजावर कोणतीही अक्षरे किंवा चिन्हे लिहिणे हा सुद्धा गुन्हा आहे. ध्वजाचा वस्तू वाहून नेण्यासाठी ठीक आहे का, भाजीपाला वगैरे नेण्यासाठी, वस्तू वाहून नेण्यासाठी पिशवी किंवा पात्र म्हणून उपयोग करणे हा पण गुन्हा आहे. हे सगळे गुन्हे आहेत. ठीक आहे. पुतळा, व्यासपीठ किंवा इमारत झाकण्यासाठी वापर करणे. ठीक आहे ना. म्हणजे कोणती एखादी गोष्ट झाकण्यासाठी वापर करणे हा सुद्धा या ठिकाणी गुन्हा बनवलेला आहे. हा गुन्हा आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी शिक्षा आहे. तर ठीक आहे. आणखी याच्यामध्ये कोणकोणते गुन्हे आहेत? कोणकोणते गुन्हे आहेत? तर याच्यामध्ये महत्वाचा गुन्हा आहे ध्वजाला मुद्दामून जमिनीला किंवा पाण्याला स्पर्श होऊ देणे. जमीन किंवा पाण्याला स्पर्श होऊ देणे हे मुद्दामून करत असेल तर तो गुन्हा आहे. वाहन, रेल्वे, बोट किंवा विमानावर याचा आच्छादन ठीक आहे ना, असं कुठेतरी कव्हर म्हणून तुम्ही एखाद्या वाहनाला ठेवताय ते पण गुन्हा आहे. त्यानंतर ध्वज इमारतीवर झाकणे, झाकण म्हणून वापरणे, इमारतीवर झाकण म्हणून वापरणे हा सुद्धा गुन्हा आहे. भगवा रंग खाली असा उलटा, म्हणजे भगवा रंग आपला वरती आहे ठीक आहे ना, पण हा खाली केला तर तो पण गुन्हा आहे. ठीक आहे ना. म्हणजे त्याचा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जे आहे ते चुकीचं ठेवता येणार नाही, तो सुद्धा गुन्हा आहे. तो सुद्धा गुन्हा या अंतर्गत केलेला आहे आणि 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आहे. ओके. आता हे सगळे झालेत राष्ट्रध्वजाबद्दल. ठीक आहे ना. राष्ट्रध्वजाबद्दलचे हे गुन्हे दिलेत. आता आपले जे राष्ट्रगीत आहे, जनगण मन हे राष्ट्रगीत आहे, जे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलंय 1911 मध्ये कलकत्ता अधिवेशनामध्ये काँग्रेसने ते गायलेलं होतं आणि 24 जानेवारी 1950 ला याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळालेला आहे. मग याचा सुद्धा आपल्याला सन्मान राखायचा आहे जनगण मनचा. ठीक आहे. येस. पण याच्याबद्दल जर जाणीवपूर्वक राष्ट्रगीताच्या गाण्यावरला प्रतिबंध करणे, म्हणजे राष्ट्रगीत कोणी म्हणत आहे त्याला जाणीवपूर्वक प्रतिबंध करत आहे किंवा राष्ट्रगीत सुरू असताना त्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालत आहे, व्यत्यय निर्माण करत आहे, अडथळा निर्माण करत असेल तर हा गुन्हा आहे आणि अशा व्यक्तीला 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात जनगणमनेसाठी. कारण मूळ कायद्यामध्ये फक्त जनगणमनेची तरतूद होती, वंदे मातरमची नव्हती, जी आता 2026 ला नवीन केलेली आहे. ठीक आहे. ओके. मग हे राष्ट्रगीताच्या अपमानाबद्दल अशी शिक्षा आहे. आता हे जे कलम 3A आहे हे नंतर ऍड केलेलं आहे. 1971च्या कायद्यामध्ये 3A हे 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना हे ऍड केलेलं आहे. याच्यामध्ये काय केलं, जर समजा एखाद्या व्यक्तीने कलम 2 आणि 3 म्हणजे 2 मध्ये राष्ट्रध्वजासंबंधी गुन्हे आहेत आणि 3 मध्ये राष्ट्रगीता संबंधीचे गुन्हे आहेत, जर हे गुन्हे त्या व्यक्तीने दुसऱ्यांदा केला किंवा तिसऱ्यांदा केला असेल तर त्या व्यक्तीला किमान 1 वर्षाची शिक्षा बंधनकारकच आहे. बघा, म्हणजे मूळ शिक्षा 3 वर्षापर्यंत आहे. 3 वर्षापर्यंत शब्द आहे, म्हणजे 3 वर्ष होईलच असं नाही. 3 वर्षापर्यंत म्हणजे असं पण होऊ शकतं आठवड्याची शिक्षा, महिन्याची शिक्षा, 2 महिन्याची, जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत. ठीक आहे. पहिल्यांदा गुन्हा केला असेल तर. ठीक आहे ना. पण दुसऱ्यांदा केल्यावर कमीत कमी 1 वर्षाची होणार आहे, म्हणजे होणारच आहे आणि जास्तीत जास्त मग 3 वर्षाची होऊ शकते. ठीक आहे ना. म्हणजे इथे 3A मध्ये काय केलं की जर दुसऱ्यांदा गुन्हा केला असेल त्या व्यक्तीने तर किमान त्याला 1 वर्षाची शिक्षा होणार आहे, म्हणजे होणार, आणि जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत ही शिक्षा होऊ शकते त्याला. ठीक आहे. येस. ओके. ही तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर 2005 मध्ये सुद्धा काही बदल केलेत 1971च्या कायद्यामध्ये आणि राष्ट्रध्वजाच्या संबंधीचे थोडेसे नियम हे शिथिल केलेले आहेत. ठीक आहे. थोडेसे शिथिल केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये थोड्याशा अटी शिथिल केल्यात. म्हणजे आपल्या पोशाखाचा भाग म्हणून थोड्याफार प्रमाणामध्ये राष्ट्रध्वज वापरण्याची मुभा दिलेली आहे. तेही तुम्हाला त्या ध्वजाचा अनादर करता येणार नाहीचे असे कठोर काहीतरी नियम ठेवून इथे थोड्याफार सवलती 2005 मध्ये दिलेल्या आहेत राष्ट्रध्वजाच्या संबंधी. पण त्याच्यामध्येही तुम्हाला अपमान होणार नाही राष्ट्रध्वजाचा, याची काळजी घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. ओके. आता जो मुद्दा आहे सध्या या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेने काय केलेलं आहे, 1971च्या कायद्यामध्ये सुधारणा करून त्या ठिकाणी आता राष्ट्रध्वज
राष्ट्रगीत, संविधान यासोबतच राष्ट्रगान वंदे मातरमचा सुद्धा समावेश केलाय. म्हणजे वंदे मातरमला सुद्धा आता कायदेशीर संरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. बरं, मग ह्या बिलचं नाव आहे द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू द नॅशनल ऑनर अमेंडमेंट बिल 2026. यालाच वंदे मातरम बिल असंही म्हणतात. आणि या बिलनुसार 1971 चा जो कायदा आहे त्यामध्ये दुरुस्ती होणार आहे. कारण 1971च्या कायद्यामध्ये फक्त भारतीय राष्ट्रध्वज, भारतीय संविधान आणि जनगणमन याला संरक्षण होतं. यामध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गाण्याला वैधानिक संरक्षण नव्हतं. मात्र या नवीन तरतुदीने अशा प्रकारचं वैधानिक संरक्षण वंदे मातरमला दिलं. म्हणजे जे संरक्षण राष्ट्रध्वज, भारतीय संविधान आणि जनगणमनला होतं ते कायदेशीर संरक्षण आता वंदे मातरमला दिलेलं आहे. कायदेशीर संरक्षण हा बदल झालेला आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आता जे विधेयक आहे या विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे? हे जे विधेयक संसदेने पास केलेलं आहे याचा मुख्य उद्देश की वंदे मातरम गीताला राष्ट्रगीता इतकेच कायदेशीर संरक्षण देणे. म्हणजे जनगणमनला जसं कायदेशीर संरक्षण आहे, 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे, त्याच प्रकारचं कायदेशीर संरक्षण वंदे मातरमला देणे हा हेतू आहे. तसंच वंदे मातरमचा जाणीवपूर्वक अपमान रोखणे. वंदे मातरमचा कोणी जाणीवपूर्वक अपमान करू नये हे करायचं आहे. तसंच राष्ट्रीय जे प्रतीक आहेत आपले, राष्ट्रगीत आहे, जनगणमन, वंदे मातरम, राष्ट्रध्वज आहे, संविधान याचा सन्मान वाढवायचा आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रभावना बळकट करायची आहे. हा हेतू यामध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे, ओके. आता हे जे नवीन वालं विधेयक आहे याची संसदेमधली स्थिती काय आहे? स्थिती काय आहे तर हे विधेयक जे आहे राज्यसभेमध्ये विधेयक कधी सादर झालेलं आहे तर 24 जुलै 2026 मध्ये हे विधेयक राज्यसभेत सादर झालं. 29 जुलै 2026 मध्ये राज्यसभेने मंजूर केलं. 30 जुलै 2026 मध्ये हे लोकसभेने म्हणजे संसदेने ते मंजूर केलेलं आहे. हे थोडंसं महत्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आता या 2026च्या तरतुदीनुसार काय काय बदल झालेले आहेत बघा. केवळ राष्ट्रगीत म्हणजे अगोदरचे जे आहे अगोदरचे 1971चा कायदा फक्त जनगणमनला संरक्षण देत होतं. आता मात्र ही जी दुरुस्ती केलेली आहे 2026 मध्ये त्यानुसार जनगणमन राष्ट्रगीताला संरक्षण आहेच, पण सोबतच आता राष्ट्रगान वंदे मातरमला सुद्धा कायदेशीर संरक्षण मिळालेलं आहे. म्हणजे जनगणमन इतकंच वंदे मातरमला सुद्धा कायदेशीर संरक्षण आणि महत्व मिळालेलं आहे. म्हणजे दोघांना राष्ट्रगीत जनगणमन आणि वंदे मातरम राष्ट्रगान या दोघांना आता समान कायदेशीर संरक्षण मिळालेलं आहे. दोघांना समान कायदेशीर, या दोनही गीताला समान कायदेशीर संरक्षण या नवीन तरतुदीने दिलेलं आहे. ही महत्वाची गोष्ट झालेली आहे. ठीक आहे, आता मग या नवीन विधेयकानुसार कोणकोणते गुन्हे आहेत, कोणकोणते गुन्हे याच्यामध्ये आहेत? येस, की वंदे मातरम वंदे मातरम गाण्यास प्रतिबंध केला. ठीक आहे, वंदे मातरम गाण्यास कोणी प्रतिबंध केला तर तो एक गुन्हा आहे. वंदे मातरम सुरू असताना सभा किंवा कार्यक्रमात गोंधळ घातला. ठीक आहे ना, गोंधळ, वंदे मातरम सुरू आहे आणि कोणीतरी गोंधळ घातला तो पण गुन्हा आहे. किंवा याचा अपमान केला, वंदे मातरमचा कोणी अपमान केला, वंदे मातरम म्हणताना त्याच्यामध्ये अडथळा आणला, कोणी व्यत्यय आणला, तर ह्या सगळ्या कृती ह्या गुन्हे आहेत. ह्या सगळ्या कृती गुन्हे आहेत आणि यासाठी शिक्षा आहे. यासाठी शिक्षेचं प्रावधान केलेलं आहे. पहिला गुन्हा असेल तर 3 वर्षापर्यंत 3 वर्षापर्यंत बरं 3 वर्ष नाही 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही सुद्धा होऊ शकतात. आणि जर दुसरा किंवा त्यानंतरचा गुन्हा असेल तर 1 वर्षाचा कारावास होणार आहे. म्हणजे होणारच, म्हणजे किमान 1 वर्षाचा कारावास होणार आहे. ठीक आहे, यस, हा महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की किमान 1 वर्षाचा कारावास आहे. आता विधेयकामध्ये ज्या नवीन विधेयक आहे त्या विधेयकामुळे कोणते बदल होणार नाहीयेत. ठीक आहे ना, जे मनामध्ये बरेचसे भ्रम पण निर्माण झालेले आहेत ते भ्रम दूर करणार आहे मी या ठिकाणी की हे विधेयक जरी पास झालं तर कोणत्या गोष्टी होणार नाहीत. येस, की जसं जनगणमन हेच आपलं भारताचं राष्ट्रगीत राहतं. म्हणजे राष्ट्रगीत बदलणार नाही, नॅशनल अँथम बदलणार नाहीये, नॅशनल अँथम जनगणमनच राहणार आहे.
म्हणजे राष्ट्रगीत किंवा नॅशनल अँथम मध्ये काही बदल होणार नाही. जनगण मन आहे तेच राहणार आहे. ठीक आहे, ओके. वंदे मातरम हे नॅशनल सॉन्गच राहणार आहे, म्हणजे राष्ट्रगानच, म्हणजे अगोदरची स्थिती तशीच राहणार आहे की वंदे मातरम हे नॅशनल सॉन्ग म्हणजेच राष्ट्रगान राहणार आहे. तसंच वंदे मातरम म्हणणं हे बंधनकारक असणार नाहीये, कारण त्याच्यामध्ये तरतूद दिली की वंदे मातरम कंपल्सरी नाही केलेलं आहे. तर वंदे मातरम जर कोणी म्हणत असेल, वंदे मातरम चालू असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही अडथळा आणू शकत नाही, त्याच्यामध्ये तुम्ही व्यत्यय करू शकत नाही, त्याचा अपमान करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे हे गोष्टी करता येणार नाही तर शिक्षा आहे. पण वंदे मातरम म्हणणं हे कंपल्सरी नाहीये. या कायद्यामध्ये असा कुठेही शब्द वापरला नाही की प्रत्येकाने वंदे मातरम म्हटलंच पाहिजे, असा कुठेही शब्द नाही. म्हणजे वंदे मातरम म्हणणं हे कंपल्सरी केलं नाही. एखाद्या व्यक्तीने वंदे मातरम नाही म्हटलं तर गुन्हा होणार नाही, त्याला शिक्षा होणार नाही. पण त्यांनी अपमान करायचा नाहीये, लक्षात घ्यायचं. त्यांनी व्यत्यय आणायचा नाही, त्यांनी अडथळा आणायचा नाही, हे मात्र करायचं. ठीक आहे, येस, ओके. मग शाळेमध्ये मग म्हटलं नाही तर शिक्षा होईल का? नाही होणार आहे. तुम्ही आदर ठेवलाय वंदे मातरमचा आणि शांत उभं राहिलेले आहात, तर आदर ठेवून शांत उभे राहिले तर हा काही गुन्हा नाही, ही शिक्षा होणार नाही. शांत का बरं राहायचं? कारण या वंदे मातरम गीतामध्ये काय केलेलं आहे, जे नंतरचे 4 कडवे आहेत, त्या 4 कडव्यामध्ये आपल्या भारत मातेचं वर्णन हे हिंदू देवी देवताच्या स्वरूपात केलंय. म्हणजे लक्ष्मी असेल, सरस्वती असेल, दुर्गा असेल, आणि मग काही धर्मियांमध्ये अशी नावं घेणं हिंदू धर्मियांच्या देवतांची ते थोडंसं त्यांना धर्माचं उल्लंघन वाटायला लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने वंदे मातरमचा आदर ठेवून जर नाही म्हटलं तरी तो गुन्हा होणार नाही, त्याला कुठलीही शिक्षा होणार नाही. पण त्यांनी आदर ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे सावधान स्थितीमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. नाही म्हटलं तरी चालेल. म्हणजे वंदे मातरम म्हणणं प्रत्येकाला कंपल्सरी नाही. नाही म्हटलं तर शिक्षा होणार नाहीये. किंवा शाळेमध्ये सुद्धा हे वंदे मातरम नियमित घेणं कंपल्सरी नाहीये. फक्त नियमावलीमध्ये सांगितलं की शाळेच्या कामकाजाचा जो काही सुरुवात आहे, सुरुवात तुम्ही वंदे मातरमनी करू शकता असा शब्द वापरलाय, म्हणजे मे हा शब्द वापरलाय. म्हणजे ते शाळेवर सुद्धा कंपल्सरी केले नाही. हा, शाळेमध्ये रेग्युलर घेऊ शकतात, पण नाही घेतलं म्हणजे काही गुन्हा होणार नाहीये. हा, पण शाळेने प्रोत्साहन द्यायचंय की वंदे मातरम गीत रेग्युलर होईल त्यासाठी म्हणून. ठीक आहे, ओके. म्हणजे अशा काही गोष्टी ज्या आहेत कन्फ्युजन करणाऱ्या, त्या मी तुमच्या क्लिअर करत आहोत. ठीक आहे, ओके. आता का बरं, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान म्हणजे जनगण मन आणि वंदे मातरम नाही म्हटलं तर गुन्हा होऊ शकतो का? ठीक आहे, तर होणार नाहीये, बिलकुल नाही. कारण जनगण मन आणि वंदे मातरम हे आपल्या संविधानामध्ये कुठेही लिहून ठेवलेले नाहीयेत. ठीक आहे, हा, ते कायद्यामध्ये आहेत. म्हणजे जनगण मन आणि वंदे मातरमला कायदेशीर दर्जा आहे. ते आपल्या राष्ट्राचं प्रतीक आहे म्हणून त्याचा सन्मान ठेवावा लागणारच आहे. ठीक आहे, त्याचा अपमान करता येणार नाहीच आहे. परंतु जनगण मन किंवा वंदे मातरम म्हणणं प्रत्येकाला कंपल्सरी करता येऊ शकत नाही. ठीक आहे, प्रत्येकाला ते कंपल्सरी नाही, आणि नाही म्हटलं तर शिक्षा होणार नाही. याच्यासाठीच एक सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे. सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे 1986 चा बिजॉय इमॅन्युअल खटल्यामध्ये दिलेला आहे. त्याचं एक बॅकग्राऊंड आपण पाहूया. ठीक आहे, ठीक आहे. केरळचं हे प्रकरण आहे. केरळचं प्रकरण आहे. याच्यामध्ये शाळेमध्ये शिकणारे बिजॉय इमॅन्युअल, बिनू इमॅन्युअल आणि बिंदू इमॅन्युअल हे तिघ जण भावंड केरळमध्ये सरकारी शाळेमध्ये ते शिकत होते. ठीक आहे, येस, केरळमध्ये एका शाळेमध्ये ते शिकत होते, तिघ जण इंग्लिश मीडियमच्या, आणि हे सगळे ख्रिस्ती पंथाचे होते, ख्रिश्चन पंथाचे होते. आणि मग जेव्हा केव्हा शाळेमध्ये दररोज जनगण मन सुरू असायचं, तेव्हा हे तिघ जण सुद्धा सावधान स्थितीमध्ये जनगण मनचा आदर ठेवून तिथे उभं राहायचे. ठीक आहे, म्हणजे ते जनगण मनचा आदर ठेवायचे, पण ते जनगण मन म्हणत नव्हते, शांत राहायचे ते. म्हणून काय केलं, शाळेच्या प्रशासनाने त्यांना शाळेतून काढून टाकलं. ठीक आहे, काढून टाकलं की त्यांचं म्हणणं की हे राष्ट्राचा अपमान करत आहेत, आणि म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकलं. शाळेतून काढून टाकल्यामुळे हे प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये गेलं. ठीक आहे, अगोदर ते केरळ उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि तिथून ते सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलेलं होतं. ठीक आहे, हे प्रकरण गेलं आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. तोच खटला म्हणजे बिजॉय इमॅन्युअल वर्सेस स्टेट ऑफ केरळा खटला 1986 चा आहे. बरं, मग आता याच्यामध्ये काय सांगितलं, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने स्पष्ट सांगितलेलं आहे काय, की राष्ट्रगीताचा आदर राखून न गाणे,
ठीक आहे. म्हणजे राष्ट्रगीताचा तुम्ही आदर ठेवा आणि तुम्ही शांत जरी राहिलात, म्हणजे ते गायलं नाही तरी तो काही गुन्हा होत नाही. ठीक आहे ना. म्हणजे राष्ट्रगीताचा आदर ठेवा आणि आदर ठेवून तुम्ही शांत राहिले म्हणजे राष्ट्रगीत नाही म्हटलं तरी तो गुन्हा होणार नाही असा हा न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. आता हे कशामुळे झालेलं आहे? कारण आता समजा जनगण मन किंवा वंदे मातरम दोघांनाही हा रूल लागूच होणार आहे, की तुम्ही दोघांचाही आदर ठेवा आणि शांत राहिले तरी चालतं. ठीक आहे. तुम्ही ते नाही म्हटलं तरी तो गुन्हा होणार नाही. कशामुळे नाही? याच्यामागचं लॉजिक काय? तर आपल्या संविधानामध्ये मूलभूत हक्क दिलेत. मूलभूत हक्क भाग 3 मध्ये आणि मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत आणि मूलभूत हक्काचा दर्जा खूप मोठा आहे. ठीक आहे ना. ते न्यायप्रविष्ट आहेत, दर्जा पण खूप मोठा आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये कलम 19(1) हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. 19 मध्ये 6 स्वातंत्र्य आहेत, त्यापैकी एक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलम 25 हे धार्मिक स्वातंत्र्य आहे. म्हणजे सदसद विवेक बुद्धी धर्माचं आचरण, प्रकटीकरण आणि प्रसार करायचा अधिकार आहे. हे मूलभूत हक्क आहेत. याला जास्त वेटेज संविधानाने दिलेलं आहे. याचं उल्लंघन जर सरकारमार्फत होत असेल किंवा संसदेच्या कायद्यामार्फत होत असेल तर तशा कृतीला, तशा कायद्याला न्यायालयात आव्हान देता येते आणि तशी कृती आणि कायदा रद्द करता येतो. म्हणजे संसदेच्या कायद्यापेक्षा किंवा शासनाच्या कृतीपेक्षा मूलभूत हक्कांना जास्त महत्व दिलं गेलेलं आहे. आणि मग राष्ट्रगीत जनगण म्हणत असताना किंवा वंदे मातरम म्हणताना जर एखाद्या व्यक्तीला वाटतं की त्याच्या धर्माचं उल्लंघन होते, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये काही शब्द, काही देवी देवतांचं वर्णन किंवा भारत मातेचं वर्णन असं केल्यामुळे जर त्याला वाटलं की त्याच्या धर्माचं उल्लंघन होतं, जसं बेसिकली ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा मुस्लिम धर्मामध्ये वाटू शकतं, की त्याला वाटतं की बाबा हे असे शब्द बोलल्यामुळे धर्माचं उल्लंघन होत असेल, तर त्यावेळेला त्या व्यक्तीने राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगान चालू असताना सावधान स्थितीमध्ये उभं राहायचंय, शांत स्थितीमध्ये उभं राहायचंय. त्यांनी ते गायलं नाही तरी कुठलाही गुन्हा होणार नाहीये. कशामुळे? कारण राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याला कायदेशीर संरक्षण आहे, कायदेशीर संरक्षण आहे. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याला मात्र घटनात्मक संरक्षण आहे आणि घटनात्मक संरक्षणाला जास्त वेटेज दिलं गेलेलं आहे. मूलभूत हक्काला जास्त वेटेज दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून जर कुठल्याही कायद्यामुळे जर या धर्माच्या अधिकाराचं किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन होत असेल तर तसा कायदा रद्द होऊ शकतो. मग इथे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे राष्ट्राचे प्रतीक आहेत म्हणून त्यांचा मान राखला पाहिजे, सन्मान राखला पाहिजे, त्याचा आदरही राखला पाहिजेत हे पण आवश्यक आहे. म्हणजे मूलभूत हक्क जसे गरजेचे आहेत तसेच या गीताचा मान राखणे पण गरजेचं आहे. मग दोन्हीमध्ये बॅलन्स कसं साधावं? तर बॅलन्स साधणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने इमॅन्युअल खटल्यामध्ये दिलेला आहे. हा जो बिजॉय इमॅन्युअल खटल्यामध्ये दिलाय. कसं बॅलन्स साधलेलं आहे? की तुम्हाला राष्ट्रगान म्हणजे वंदे मातरम आणि जनगण मनबद्दल आदर पण ठेवायचा आहे. तुम्ही देशाच्या आदर ठेवावा लागेल. म्हणून मग तुम्ही सावधान स्थितीमध्ये उभं राहा, शांत उभं राहा. म्हणजे तो आदर ठेवणं पण झालंय. आणि तुम्ही ते गीत म्हणू पण नका, नाही म्हणलं तरी चालेल. म्हणजे तुमच्या धर्माच्या हक्काचं पण संरक्षण झालंय. म्हणजे धर्माच्या हक्काचं संरक्षण आणि इकडे राष्ट्रगान आणि राष्ट्रगीताबद्दलचा आदर दोन्हीचं बॅलन्स साधणारा हा निर्णय दिलेला आहे. ठीक आहे. म्हणून तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की प्रत्येक व्यक्तीवर जनगण मन किंवा वंदे मातरम म्हणणं हे बंधनकारक नाहीच आहे आणि त्याच्यासाठी शिक्षा नाहीये. शिक्षा कधी आहे? जर कोणी जाणून बुजून त्याचा अपमान करत असेल किंवा त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करत असेल, गोंधळ घालत असेल, व्यत्यय करत असेल तर तो गुन्हा आहे. नाही म्हणणं हा गुन्हा नाही. ठीक आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे की काय याच्यामध्ये आहे. ठीक आहे. ओके. आता सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाने काय केलंय? 9 जुलै 2026 ला म्हणजे रिसेंटली वंदे मातरम कुठं कुठं गायलं गेलं पाहिजे त्याच्या संदर्भाची काही नियमावली सांगितलेली आहे. ठीक आहे. येस, नियमावली सांगितलेली आहे की वंदे मातरम कुठं कुठं म्हटलं पाहिजे, कोणत्या परिस्थितीमध्ये म्हटलं पाहिजे. आता याच्यामध्ये पहिला रूल जो आहे त्याच्यामध्ये 6 कडवे समावेश असलेले वंदे मातरम गायचंय. अगोदर 2च कडवे होते, आता 6 कडवे स्वीकारलेत. पण अगोदर फक्त 2च कडवे का स्वीकारले? आता मूळ बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 6 कडव्याचं केलेलं आहे. पण सुरुवातीचे 2 कडवे हे भारत मातेचं वर्णन आहे. पण नंतरचे 4 कडव्यामध्ये मात्र काय केलेलं आहे? भारत मातेचंच वर्णन आहे, गुणगान आहे, परंतु हिंदू देवदेवताच्या स्वरूपात आहे. लक्ष्मीच्या स्वरूपात, शक्तीच्या स्वरूपात, दुर्गाच्या स्वरूपात आणि मग हे कुठेतरी दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्यांच्या भावना दुखवण्यासारखं आहे.
आणि म्हणून त्यावेळेस काँग्रेसने सर्व समाजाला एकत्र ठेवण्यासाठी म्हणून सुरुवातीचे फक्त 2 कडवे स्वीकारले होते, शेवटचे 4 कडवे स्वीकारले नाहीत. पण आता मात्र नवीन नियमावलीनुसार आता हे 6च्या 6 कडवे आता स्वीकारलेले आहेत. ठीक आहे. मग आता 6 कडव्यांचा समावेश असलेली आवृत्ती आता वापरायची आहे सर्वांनी. ठीक आहे. ओके, 6 कडव्याचं. बरं, मग आता हे जे आहे तर पूर्ण आवृत्ती याच्यासाठी कालावधी किती आहे? कालावधी किती दिलेला आहे म्हणण्यासाठी? ठीक आहे. यासाठी जो कालावधी आहे तो 3 मिनिटे 10 सेकंद एवढ्या कालावधीत ते म्हणायचं आहे. म्हणजे कालावधी पण ठरवलेला आहे. आणि वंदे मातरम जनगण मन याचा सिक्वेन्स कसा आहे? तर अगोदर वंदे मातरम म्हणायचं आणि नंतर काय करायचं आहे? जनगण मन. ठीक आहे. म्हणजे अगोदर तुम्ही वंदे मातरम गायचं आहे आणि वंदे मातरम झाल्यावर मग तुम्ही जनगण मन करायचं आहे. जनगण मन गायचं आहे. ठीक आहे. म्हणजे सिक्वेन्स पहिले वंदे मातरम आणि नंतर जनगण मन. ठीक आहे. ओके. आणि असा क्रम आहे. ओके, हा क्रम फॉलो करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाचा नियम या संदर्भात गृह मंत्रालय केलेला आहे. गृह मंत्रालयाचा नियम आहे अतिशय महत्वाचा, की वंदे मातरमचे अधिकृत गायन किंवा वादन सुरू असताना योग्य सन्मान ठेवून सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं. ठीक आहे ना. म्हणजे राष्ट्रगीतासाठी आपण जसं सावधान स्थितीमध्ये उभं राहतो, असं वंदे मातरम चालू असताना सावधान स्थितीमध्ये उभं राहावं लागणार आहे. हा पण नियम आहे की सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. ठीक आहे. ओके, सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. त्याच्यानंतर आता हे कधी कधी याचे प्रोटोकॉल्स, इतर प्रोटोकॉल्स कोणकोणते आहेत? प्रोटोकॉल्स. ठीक आहे. येस. की राष्ट्रपती ज्यावेळेस राष्ट्रपतीच्या संदर्भात कार्यक्रम आहे, राष्ट्रपती येतील, त्यांचं आगमन होईल, राष्ट्रपती जातील, तर अशा वेळेला हे गीत वाजवायचं आहे. म्हणजे राष्ट्रपतीचं आगमन असेल, ठीक आहे, राष्ट्रपतीचं निर्गमन असेल, अशा दोन्ही वेळेला वंदे मातरम हे गीत गायलं गेलं पाहिजे. म्हणजे राष्ट्रपतीच्या कार्यक्रमामध्ये हे गायलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या कार्यक्रमासोबतच राज्याच्या ठिकाणचं राज्यपाल आणि उपराज्यपाल हे केंद्रशासित प्रदेशामध्ये असतात. मग राज्यपाल हे राज्यामध्ये तर उपराज्यपाल केंद्रशासित प्रदेशामध्ये यांचे जे कार्यक्रम असतील, ठीक आहे ना, तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा हे गीत वाजवलं पाहिजे किंवा हे गीत गायलं पाहिजे. ठीक आहे. तसंच संसद संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये सुद्धा, ठीक आहे, म्हणजे संसदेमध्ये आणि राज्य विधिमंडळामध्ये सुद्धा जे काही औपचारिक ऑफिशियल कार्यक्रम होतील तेव्हा सुद्धा वंदे मातरम गाणं हे कंपल्सरी केलेलं आहे. वंदे मातरम गाणं हे कंपल्सरी केलेलं गेलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रध्वजाच्या संबंधित जेव्हा कार्यक्रम होतील, ठीक आहे ना, म्हणजे जिथे राष्ट्रध्वज फडकवला जाईल किंवा राष्ट्रध्वज जे आहे तर तो त्यात राष्ट्रध्वज जे आहे तर तो समजा ते उतरवला जात असेल तर अशा वेळेला सुद्धा हे वंदे मातरम गायलं पाहिजे. वंदे मातरम हे सावधान स्थितीमध्ये गायलं पाहिजे. ठीक आहे. तसंच राष्ट्रीय महत्वाचे जे काही कार्यक्रम आहेत, जसं आपला स्वातंत्र्य दिन आहे, प्रजासत्ताक दिन आहे, महाराष्ट्रामधला महाराष्ट्र दिन असेल 1 मे, अशा वेळेला सुद्धा हे गायलं गेलं पाहिजे. स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन किंवा इतर जे काही सरकारने ठरवलेले महत्वाचे राष्ट्रीय दिवस आहेत, तिथे सुद्धा वंदे मातरम गायलं पाहिजे. तर त्यावेळेला हे वंदे मातरम गायलं पाहिजे. इव्हन सरकारने जे शासकीय समारंभ ठरवलेले आहेत, ठीक आहे ना, जे काही शासनाचे समारंभ असतील, म्हणजे असू शकतं की जसं भारतरत्न सारखे पुरस्कार देणे किंवा इतर सारखे पुरस्कार देणे, ठीक आहे, अशा कार्यक्रमामध्ये मग ते भारत सरकारचा कार्यक्रम असेल, राज्य सरकारचा कार्यक्रम असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा वंदे मातरम गाण्याच्या सूचना केलेल्या आहेत. ठीक आहे. येस. आता हे जे वंदे मातरम जे काही गायचं आहे यासाठी एक अधिकृत शुद्ध मजकूर जो आहे, स्क्रिप्ट जे आहे, हे जे स्क्रिप्ट आहे, जे स्क्रिप्ट गृह मंत्रालयाने सांगितलं तेच स्क्रिप्ट वापरायचं आहे. वेबसाईटवर टाकलेलं आहे तेच लिखाण, तेच स्क्रिप्ट, तेच कडवे जे आहेत ते वापरायचे. कोणी मनाने त्याच्यामध्ये एखादं वाक्य, एखादा शब्द टाकायचा नाही. ठीक आहे. येस. ओके, तेच स्क्रिप्ट आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आणखी महत्वाचा नियम या संबंधी जो आहे तो म्हणजे हे जे गाणं गायचं असेल तर यासाठी जे प्रोनाउन्सिएशन करायचं आहे, प्रोनाउन्सिएशन ते सुद्धा गृह मंत्रालयाने सांगितलं तसंच करायचं आहे. म्हणजे हे प्रोनाऊन्स करतानाही तुम्ही काहीतरी असं अपमान होईल असं प्रोनाऊन्स करायचं नाही. मग ते गीत म्हणत असतानाही तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित करायचंय. सरकारने सांगितलं तशाच पद्धतीने करायचंय.
कुठलंही काहीतरी रिमिक्स वालं किंवा काहीतरी रील्स वालं अशा प्रकारे करायचं नाही. त्या त्या वंदे मातरमचा आदर राहील अशा प्रकारे ते प्रोनाऊन्स करायचं आहे. सरकारने सांगितलं त्याप्रमाणे ते प्रोनाऊन्स करायचं आहे. ठीक आहे. येस. ओके. सो मित्रांनो, आपण खूप डिटेल्स अशी माहिती वंदे मातरम बद्दल, जुन्या कायद्याबद्दल, नवीन कायद्याबद्दल, दोन्ही मधला फरक आणि नवीन नियमाबद्दल पाहिलेली आहे. ठीक आहे. खूप डिटेल्स अशी माहिती कव्हर केलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा मित्रांनो. ठीक आहे. जास्तीत जास्त शेअर्स करा आणि तुम्ही काय करा, मेसेज तुम्ही करू शकता की तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ पाहिजेत. हे आपले सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, टेलिग्राम आहे, इन्स्टा आहे, युट्यूब आहे, ऍप आहे, फेसबुक आहे. याच्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकता. येस. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फ्रेंड्स. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. थँक्यू.